नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त मोड आलेल्या मटकीची उसळ. मटकीची उसळ कशी बनवायची ते इथे आपण संपूर्ण रेसिपी पाहूयात. एकही स्टेप तर मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मटकीची उसळ मोड कशी आणायची ही जर तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर अगदी इथे तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये उसळचे मोड कसे आलेत तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीचा मटकीला जर मोड आणायचं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तिकडे मटकी उसळ मोड आलेली कडधान्ये असा आपला व्हिडिओचा टायटल आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इथे पाहू शकता आपली ही उसळ आपण एका चाळणीमध्ये आपण मोड आणलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. एकदम अशी आपण खाली एक पातेलं ठेवलं आणि चाळणीमध्ये मोड आणली. एकदम बाहेर पडलेले आहेत. अगदी सकाळी भिजवलं आणि दुपारी आपण याला चाळणीमध्ये काढून घेतले आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे एवढा आपला मोड आलेला आहेत आपल्या कडधान्याला. हा एक ट्रिक वापरून तुम्ही कडधान्याचे मोड कसं आणायचं ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन रेसिपी पहा. तर इथे पाहू शकता चाळणीमध्ये जर वेळेस मी अशाच पद्धतीचा मोड आलेला मटकीची उसळ बनवते. एकदम मस्त अशी मोड आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता, हरभरा घालू शकता, तुम्हाला कोणता मटर घालू शकता. कोणती कडधान्ये आवडतात ते तुम्ही यामध्ये घालून मस्त अशी मोड आणू शकता सगळ्या कडधान्यांना. तर हा चाळणीमधला ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर इथे पाहू शकता मस्त अशी मोड आलेली आहेत. इथे पाहू शकता आणखीन एक दिवस जर ठेवलात पूर्ण झाडच उगेल असा हा आपला मोड आणण्याचा एक ट्रिक आहे. नक्कीच ट्राय करा. तर इथे आपली ही उसळ मस्त अशी 8 ते 10 तासामध्येच तयार झालेले आहेत. अगदी झटपट आणि पाहिजे तितके मोड आलेले आहेत. चला तर आपण आता मोड आलेले कडधान्ये म्हणजे उसळची भाजी कशी बनवायची, मटकी उसळची भाजी सुरुवात करूया. त्यासाठी कांदा घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलं. मिरची घेतलेला आहे, मिरची पण कट करून घेतलेला आहे. कढीपत्ता एवढं आपल्याला साहित्य लागणार आहेत. तर इथे आपण एक कढई ठेवली. कढई छान गरम होऊ द्यायचे. छान गरम झाली की त्यामध्ये आपण सर्वप्रथम 2 मिरच्या आपण कापून घेतलेल्या ते यामध्ये घालून घ्यायचे. मिरची घातल्यानंतर आपण कढीपत्तासुद्धा घालूयात. कढीपत्ता, मिरची यामध्ये घालून घेतलं आणि मीठ घालून घ्यायचा. मिरचीसोबत आपण मीठ घालून घ्यायचा. मिठामधला चव मिरचीमध्ये घुसते. मीठ हा मिरचीमध्ये चांगली जाते आणि भाजीला मस्त असा फ्लेवर येतो. तर आता आपण कांदा यामध्ये घातलेला आहे. 2 कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत मोठे, ते यामध्ये घालून घेतले. मस्त अशी परतून घ्यायचेत. अगदी लालसर होईपर्यंत आपण याला उसळला भाजून घ्यायचे. खूप जास्त लालसर करायचं नाही. मध्यम असा सोनेरी कलर आला की आपण यामध्ये उसळ घालून घ्यायचं. यामध्ये आपण टमाटर वगैरे अजिबात वापरणार नाही. तुम्हाला आवडल्यास तुम्ही यामध्ये काळा मसाला पण घालू शकता. तर इथे आपण थोडासा हळद घालूयात. अर्धा चम्मच हळद घालून व्यवस्थित परतून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हळद वगैरे सगळं घालून घेतलं. आता आपण उसळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते उसळ यामध्ये घालून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम उसळ खायला एकदम चविष्ट लागतात आणि याचे मोड तुम्ही पाहू शकता. हा मोड आणण्याचा एकदम ट्रिक असा आहे की तुम्ही ही नक्की ट्राय करा. याला बघूनच असा खावंसा वाटतो असा आपला उसळ तयार होतो. तर इथे आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण मटकी उसळ परतून घेऊयात आणि मीठ व्यवस्थित लागला गेला पाहिजे म्हणून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही उसळ शिजते. असा हा उसळ तुम्ही पुरीसोबत, डोश्यासोबत, कशासोबत पण असा हा मटकीचा तुम्ही उसळ बनवू शकता. सर्वांनाच खूप आवडेल. खास करून लहान मुलांना खूप जास्त पौष्टिक असते आणि प्रोटीनयुक्त उसळमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. जर वेट लॉस करायचं ठरवलं असेल तर हा उसळ तुम्ही नक्की बनवून खायचा. त्याला मोड आलेली असली तर जास्त फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी.
तर इथे आपण व्यवस्थित असा आपला भाजी तयार करून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. 2 ते 3 मिनटासाठी आपण याला मस्त शिजवून घेतलेलं आहे. आता आपला उसळ तयार झाला. यावर आता आपण गरमागरम सर्व करून घेऊयात. एका प्लेट घेतलेला आहे, त्या प्लेटमध्ये आपण गरमागरम उसळ सर्व करूयात. तिथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट दिसत आहेत आणि त्याची मोड तरी एवढी भन्नाट आलेली आहेत. त्यामुळे आणखीनच सुंदर असा आपला उसळ दिसत आहे. यावर जर तुम्हाला कोथिंबीर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी ते काहीही घातलं नाही आहे. आणि जर भाजीमध्ये कोथिंबीर आवडल्यास भाजीमध्ये पण घालू शकता. एकदम भन्नाट लागते. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, निरोगी राहा. बाय बाय.